आजच आता फक्त कीर्तनाचा नाद या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष भजनाचा आनंद घेऊ तसं नाहीत घेणार. मृदंग श्रुते टाळ घोष हा हे सगळं सोबत घेऊ त्याच्याशिवाय आनंद नाही. आणि भजनाचा आनंद याच्यातच आहे. हा टाळा टाळी लोपना बरोबर याच्यात आम्हाला आनंद घ्यायचा. आणि पा याच्यात आनंद आहे ना म्हणून आम्ही आनंदाच्याच अवस्थेवर आहे. मी तर अनेक वेळा सांगत असतो किती आनंद आहे आमच्या जीवनात. मी तर अनेक वेळा सांगत असतो तुम्ही प्रमाणाचे साखळी पा किती आमचं जीवन सुखी किती आनंदी आहे. सुखाच्या शेजारी पौडे तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाच्या शेजारी पौडे. मी त्या दिवशी विषय मांडला होता. किती आमचं जीवन सुखी आहे. तुकोबारा म्हणले दादा आम्हाला झोपण्याकरता गादी सुद्धा सुखाचीच आहे म्हणली. सुखाच्या शेजारी शेज म्हणजे गादी. गादी आम्हाला झोपायला सुखाची म्हणली. मी त्या दिवशी सांगितलं आहेत काय काय गाद्या तशा आहेत गाद्या आहेत तशा काय काही. आम्ही साताऱ्याकडे गेलो कीर्तनाला गेलो तर मी सांगितलं त्याचे अण्णा मुन्नी तिथली काका अण्णा मुन्नी त्यांच्याकडे आरामाला गेलो त्याला म्हणलं अण्णा आराम करायचा होता. ते म्हणले झोपाय गादी. म्हणलं पांघरून द्या पांघरायला. ते म्हणले झोपा पांघरायला द्या झोपा. हिवाळा म्हणलं अण्णा पांघरायला द्या झोपा. पांघरायची गरजच नाही म्हणले तुम्ही झोपा. मग असं म्हणा मग मी त्या गादीवर झोपलो 3ऱ्या मिनिटापासून दादा ती गादी अशी गरम होऊ लागली. गादी गरम म्हणून काय गादी बापा बरोबर नुसती गरम बी नाही काका. त्या गादीला असं आडवं लाटणं होतं बिलणं असं लाटणं. आणि ते झोपल्याच नाही पाठ चोळायचं त्या गादीवर. त्या गादीला सिस्टीम बरं नुसती पाठच वळीत नव्हतं. जिथं दुखत तिथं जास्त दाबायचं. म्हणून काय गादी बापा 5 मिनिटाला तुम्ही झोपलोच. मग त्यांची तर आरामाची व्यवस्था असते म्हणून पुन्हा आम्ही उन्हाळ्यात गेला त्याला मला अण्णा ते म्हणले झोपाय गादी मला माहिती तुम्ही आरामालाच आलाय झोपाय गादी. म्हणलं तिच्यावर न आता उन्हाळा आहे तिच्यावर गरम होत आहे. ते म्हणले नाही झोपा गरमत आहे झोपा नाही गरमत. झोपलो मी त्या गादी कोचर मारत 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गार पडू लागली. म्हणून का गादी बाबा हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात गार पावसाळ्यात काय मी काय त्याच्या घरी गेलेलं नाही. आता जावा गेला तास बोला लबड कशाला बोला म्हणलो काय गादी बापा केवढीची गादी आहे. ते म्हणले 2,60,000ची गादी म्हणली. त्या गादीची किंमत सांगितली 2,60,000. मला अण्णा काय मजा आहे बाबा तुमची. ते म्हणले कशाची मजा बाबा गादीच मोठी मी सर्रात जागा असतो मला डोळ्यात. मग काय करायची गादी बरोबर का नाही असू द्या. तुकोबारा म्हणले आम्हाला झोपण्याकरता गादी सुखाची. बरं गादी सुखाची असू द्या तुकोबारा झोप सुखाची आहे का. तुकोबारा म्हणले झोप सुखाचीच कशी. सोक्या मेने झालो गा शून्य सारून शून्य
टाळेवाजा अमोल बुवासाठी. सुके मी निजलो गा शून्य सारुनी तेते गादी सुखाची झोप सुखाचीच आहे ना. सुके मी निजलो का बघा. गादी सुखाची झोप सुखाची. बरं तो कोबरा झोप झाली का? झाली. उठा आंघोळ करा. आंघोळीला चला. झोप झाली म्हणलं आंघोळीला पाणी कशाचं आहे? तू कोबरा म्हणले मामा आम्हाला आंघोळीला पाणी सुद्धा सुखाचंच आहे म्हणले. आनंदाचे डोई आनंदाचे रंगे आनंदीची अंगे आनंदाची अंगे आनंदाचे डोई आनंदाचे डोई आनंद तरंग गादी सुखाची झोप सुखाचीच आंघोळीला पाणी सुखाचंच ना. आनंदाचं म्हणजे सुखाचं. बरं चला आंघोळ झाली का? झाली ना. कपडे घाला. कपडे घाला. कपडे कशाचे? तू कबरा म्हणले कपडे सुखाचेच आहेत. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. बघा आता कपडे सुखाचेच. काय जीवन सुखी बघा बरोबर. चला कपडे घातले का? नेरे करा बसा. आधी जेवायला बसा म्हणजे काम सुधारतील. खायला काय? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. बघा खाला लाडू बी आनंदाचे. काय जीवन आहे का काय? दादा गादी सुखाची झोप सुखाची आंघोळीला पाणी सुखाचं कपडे सुखाचे खाला लाडू सुखाचे. बरं सांगा आता नाना मला सांगा आंबट खाल्लं ढेकर कसं आहे? आंबटच. तिखट खाल्लं तिखटच. तसं तुकोबराने आनंदाचे हरिहर गुरुजी आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर वा गुरुजी. त्याचे येतात ती ढेकर आनंदाचे हरिहर. आंबट खाल्लं ढेकर आंबटीतून काका तुकोबारा म्हणले आम्ही आनंदाचे लाडू खाल्ले. ढेकर सुद्धा आनंदाचाच दिलाय. त्याची येतात ती ढेकर आनंदाचे हरिहर. पापा गादी सुखाची झोप सुखाच्या आंघोळीला पाणी सुखाचं कपडे सुखाचे खाला लाडू सुखाचे ढेकर सुखाचा. काय जीवन आहे तुकोबारांचं. एक बोलू का? तुकोबारांकडे काहीच नव्हतं तरी त्यांचं जीवन एवढं सुखानं भरलेलं. आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाही. काय होतं तुकोबारांकडे? जाऊ पुढती भिके कुत्री घर राखी. काहीच नव्हतं पण काय जीवन सुखानं भरलेले. आज सगळे पण आपण सुखी नाही. आणि माणसाला जगण्यासाठी लागत तरी काय? काय लागत आहे? अन्न वस्त्र निवारा मोबाईल आणि चार्जर. चुकीचं असलं तर 20 रुपये कमी द्या. चुक काय लागत आहे? सगळ्याच ना पण सुखी नाहीत. अन्न का अन्नाची कमी? आज त्या अण्णा पुढे भेटले म्हणून मी गडबडीपणा म्हणे ना डबल. कायच अन्नाची कमी नाही. मी अनेक वेळा एवढं लॉकडाऊन पडलं खरं सांगा खाण्यावाचून कोणी मिळलं का? नाही. आज मी प्रत्येकाच्या घरात 2-2 वर्ष पुरण एवढं अन्नधान्य आज आहे. अन्नाची काय कमी नाही आपल्याला. हा चोपदार वसदेव महाराज हे 20 वर्षात तुमच्या असं का नाव आलंय का की अमक्या अमक्या गावाला अमक्या अमक्याची बायको खाण्यावाचून मिली म्हणून? नाही. पण एक तुकोबराची पत्नी खाण्यावाचून मेलेली. स्त्री एका अन्ना न करता तुकोबरांची पत्नी खाण्यावाचून मेली. अन्नाची कमी नाही. बरोबर. अन्न वस्त्र. वस्त्राची काय कमी? आज काहीच कमी नाही वस्त्राची. आता जुने लोक अजून सांगत आहेत असं म्हणतात की तिघा चौघा भावात एकच शर्ट असायचं. बरोबर आहे ना? जुने लोक अजून सांगत आहेत. आज काय कपड्याची कमी? काहीच नाही पण सुखी नाही. आपल्या कपड्याच्या बाबतीत तर जाऊ द्या. त्या बायाच्या साड्याच्या बाबतीत तर विचारूच करू नका. बाबा इतक्या साड्यात. हो ना. खरंच सांगा बघा खोटं बोल ना. काय मानपात खोटं बोलल्या गुडघे दुखत येत. खरंच सांगा कपाट उघड्या अंगा पडतात का नाही? बघा इतक्या साड्या. अहो समजा ह्या जर गेल्याच ह्या जर दिंडीत मला दिंडीत म्हणा बोलू बी द्या ना. दिंडीत म्हणायचंय मला. बरोबर. दिंडीत जर गेल्या तर 30 दिवसात 60 जरी साड्या संघ नेल्या तर 5-6 साड्या घरी तशाच राहतील. इतक्या साड्या असं मला सांगायचं होतं. मी बोलू द्या ना. असं म्हणजे वस्त्राची काय कमी नाही. अन्नाची कमी नाही. वस्त्राची कमी नाही. निवारा तर पाहिलोत ना आपण. काय घर आहेत पाण्यासाठी. पण खरं सांगा आपण सुखी आहेत का? नाही. सगळे पण सुखी. कोणी म्हणा आम्ही सुखी आहेत 20 रुपये देतो.
पण सुखी नाही. पण तुकोबाराकडे काहीच नव्हतं. गादी सुखाची, झोप सुखाची, आंघोळीला पाणी सुखाचं, कपडे सुखाचे, खाला लाडू सुखाचे, ढेकर सुखाचाच. त्याचं एकच कारण आहे, एक गावे आम्ही विठोबाचे नामचिंतनामुळं आम्हाला एवढी अवस्था प्राप्त झाली. आणि तो आनंद आम्ही गेलोत ना. सेव ब्रह्मरस आवडीने, तो ब्रह्मरस आम्ही आवडीनं सेवन करायला. आणि हा ब्रह्मरस जो साधक सेवन करतो त्याच्या ठिकाणी असलेलं पाप किती असू देव, एका क्षणात तू कमाने महापातकी पतित, 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 तू कमाने महापातकी पतित. होते जीवन मुक्त हेळा मात्र, होते जीवन मुक्त हेळा मात्र, होते जीवन हेळा मात्र, मोडुनिया वाटा तुझ्या मागुसायला, मोडुनिया वाटा तुझ्या मागुसायला. होते जीवन मुक्त हेळा मात्र, होते जीवन मुक्त हेळा मात्र, मोडुनिया वाटा तुझ्या मागुसायला, मोडुनिया वाटा तुझ्या मागुसायला. अकेला राज्य भारत आले, अकेला राज्य भारत आले, अकेला राज्य भारत आले, मोडुनिया वाटा तुझ्या मागुसायला, मोडुनिया वाटा तुझ्या मागुसायला, तुझ्या मागुसायला, तुझ्या मागुसायला. अहो वैकुंठवासी बंडोबा गोळेगावकर म्हणजे भूषण आहे महाराष्ट्राचं. असं मात आता आहे कोणी कोणी नाही. मोठं नाव आहे परिसराचं. वा अशी दिंडीत नसेल कोण्या दिंडी भजन होत नसेल. महाराष्ट्राच्या कोण्या कानाकोपऱ्यात जा, तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही अहो बुवांचे भजन आमच्या गावाला झाले. 8-8 दिवस बुवा आमच्या गावाला सप्त्याला भजनाला. भजन प्रेमी महात्मा होता बघा. कुठं जा, पण आता गेले दिगंबर राहिल्या त्या कीर्ती जगा माझी असू. तो का म्हणे महापातके पतीत, किती पातक असू द्या तो कबरा म्हणे आप्पा. होती जीवनमुक्त वेळा मात्रे आणि आयसियाचे हित हेळा मात्रे 2 पाडवे देत. मुक्त अवस्थेला म्हणून पातकच राहत नाही, पण त्याला साधन करावं लागेल. एक गावी आम्ही विठोबाचे नाम आणि कापय काम नाही आता विठोबार.